श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच त्यातील कथा निरूपण क्रमांक 1163. आपण गेल्या काही सत्रांमधून प्रभू रामचंद्र आणि गुरु वसिष्ठ यांचा संवाद अभ्यासत आहोत. गुरु वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांच्या दालनामध्ये येऊन त्यांच्या समोर आपलं मन मोकळं केलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांचं अत्यंत मनापासून स्वागत केलं. त्यांच्या चरणांचं प्रक्षालन करून, हे चरणतीर्थ प्राशन करून गुरूंना त्यांनी वंदना केलेली आहे. वसिष्ठ देखील हात जोडून प्रभू रामचंद्रांना आपल्या मनातला भाव सांगतायत. आपल्या मनाविरुद्ध जाऊन आपण हे रघुवंशाचं, या सूर्यकुलाचं पौराहित्य स्वीकारलं. ब्रह्मदेवाने मला सांगितलं होतं की या पात्राला तू निभावत असताना तुला एक खूप मोठा लाभ होईल, आणि तो म्हणजे तुला या निर्गुण निराकार ब्रह्माला याच डोळ्यांनी सगुण साकार झालेलं पाहता येईल, त्याचा सहवास मिळेल, त्याच्याशी संवाद करता येईल. आणि म्हणून गुरु वसिष्ठांनी मनामध्ये विचार केला की जे अनेक प्रकारची तपश्चर्या केल्याच्या पश्चात प्राप्त होत, मग त्यासाठी योग, यज्ञ, व्रत, दान अशी अनेक प्रकारची साधनं जीव करत असतो. कशासाठी? की ज्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल, त्याचं दर्शन होईल. ते जर मला अनायासे या पौराहित्याच्या मार्गाने प्राप्त होणार असेल तर तोच माझ्यासाठी धर्म आहे. सज्जनो, यावरून आपण धर्म या शब्दाची व्याख्या देखील बघितली की ज्याने मनुष्याच्या जीवनाचं अंतिम कल्याण त्याला प्राप्त करता येतं. कशामध्ये आहे अंतिम कल्याण? या स्वरूप दर्शनामध्ये, या सगुण साकाराच्या असलेल्या सहवासामध्ये जीवाचं खरं कल्याण सामावलेलं आहे. आणि असा कल्याण साधून देणारा तो धर्म. त्यामुळे आपण आपल्या हिंदू धर्माला वे ऑफ लाईफ अशा पद्धतीने स्वीकारतो. ठीक आहे, धर्म म्हटला की त्यामध्ये काही कर्म आली, त्यामध्ये काही साधनं आली, परंतु साधन आणि साध्य याचा गुंता जीवाने आपल्या अंतरंगात स्वतः सोडवायचा असतो. साधनेमध्ये जेव्हा अहंकार मिसळला जातो तेव्हा ते साधन हेच आपल्या साध्यामध्ये येणारी बाध्यता ठरू शकते. आणि अहंकाराच्या शिवाय जेव्हा ते साधन परिपूर्णतेला जातं तेव्हा साधनच साध्य होऊन जातं. त्यामध्येच असलेला तो भगवंत सहजतेने प्रगटतो. वसिष्ठ हेच गुह्य सूत्र आम्हाला सांगताना म्हणतात की जप तप नियम जोग निज धर्मा, श्रुती संभव नाना शुभ कर्मा, ज्ञान दया दम तीर्थ मज्जन, जह लगी धर्म कहत श्रुती सज्जन, आगम निगम पुराण अनेका, पढ़े सुने कर फल प्रभु एका, तव पद पंकज प्रीति निरंतर, सब साधन कर यह फल सुंदर. या सर्व साधनांचं सार एकच आहे की या रघुवीराशी आपलं सख्यत्व व्हावं, त्याच्या चरणी आपलं प्रेम व्हावं, त्याच्यापासून काही प्राप्त करण्याची इच्छाच समूळ नष्ट व्हावी. अशा रीतीने या सर्व साधनांचं सर्वोत्तम फळ एकच आहे, आणि ते म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या चरण कमली सदा सर्वदा नित्य निरंतर प्रेम. अशा या प्रेमानेच हा भगवंत आपल्या हृदयामध्ये धारण करता येतो. हे मर्म गुरु वसिष्ठ आम्हाला सांगत आहेत. सज्जनो, कालच्या आपण कथा निरूपणामध्ये चौपायांचं गायन केलंय, त्यामुळं आपण उर्वरित 2 चौपाया आणि दोहा याचं चिंतन आज बघणार आहोत. इथे एक प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की जेव्हा सर्व साधनांचं सार हे भगवंताच्या चरणकमली प्रेम असं सांगितलं जातं, तेव्हा एक प्रकारे साधन हे दुय्यम समजलं जावं का?
साधनाचा अव्हेर करण्याचा प्रयत्न या शब्दांमधून होतोय का? सज्जनो, समर्थांनी देखील दासबोधामध्ये एका टप्प्यावरती सांगितलं की आता ग्रंथ बाजूला ठेवा, साधन बाजूला ठेवा. एकदा आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं की त्या निजरूपाशी तादात्म्य राहणं हीच साधना आहे. वेगळी साधना काय? साधन आणि साध्याचा हा अत्यंत सुंदर एकरूपतेचा मार्ग. प्रत्यक्ष समर्थ देखील सांगतात की आता ग्रंथ बाजूला ठेवा, साधन बाजूला ठेवा. मग नेमकं संतांना काय सांगायचंय? की साधन हे एखाद्या स्टेपिंग स्टोन सारखं आहे का? जसं आपण व्यवहारामध्ये बघतो की लोक एखाद्याचा वापर करून घेतात आणि आपला स्वार्थ साधून गेला की त्या वस्तूला सोडून देतात. मग साधन देखील अशाच पद्धतीने परमार्थामध्ये वापरायचंय का? किंवा काल मी जे आपणास उदाहरण दिलं की बाप आणि मुलगा रेल्वेने चाललेले आहेत. रेल्वेतून उतरताना मुलाला थोडंसं खजील झाल्यासारखं झालं. बाप मात्र सरळ उतरून निघून गेला. सज्जनो, आपण ज्या गोष्टीचा सहवास करतो त्या गोष्टीच्या बद्दल आपण इतकं सहज असंवेदनशील होऊन निघून जाऊ शकतो का? या शब्दांचा जर वरवर अर्थ बघायला गेलं तर असं लक्षात येतं की जर प्रेमाशिवाय आपण हे सगळं करत असू तर ते साधन नाहीच, आणि जर प्रेम असेल तर या साधनांची गरज नाही. मग एक प्रकारे जे या संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते साधन नेमकं काय करतं आमच्या जीवनामध्ये? सज्जनो, पूज्य बाबांनी एक फार छान सूत्र आपल्या निरूपणांमधून सांगितलंय की क्वालिटी ऑलवेज फॉलोड बाय द क्वांटिटी. आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर गुणवत्ता आणायची असेल तर ती गोष्ट आपल्याला अनेक वेळेला सरावामध्ये ठेवली तरच प्राप्त करता येऊ शकते. हे लौकिक अर्थाने देखील आपण बघतो की एखादा गायक आहे, त्याला स्वरांचं चांगलं ज्ञान आहे, त्याला राग कळतात, परंतु जर त्याचा रियाज नसेल तर तो ते स्वर अळवू शकत नाही. एखादा खेळाडू आहे, आपल्या खेळामधली निपुणता ही त्याला दररोज घाम गाळून टिकवावी लागते, तेव्हा कुठं त्याला त्या खेळामध्ये आपलं असलेलं नैपुण्य दाखवता येऊ शकतं. प्रेम हे भगवंताच्या चरणी उत्पन्न व्हावं ही आमची साधनेमधली गुणवत्ता आहे, साधनेमधलं नैपुण्य आहे. परंतु हे नैपुण्य कधी साधलं जाईल? जेव्हा तुमचा साधनेचा रियाज योग्य पद्धतीने चाललेला असेल, नित्य निरंतर तुम्ही साधनेमध्ये त्या स्थितीला जाण्यासाठी प्रयत्नशील असाल तरच तुम्हाला या भगवंताच्या चरणकमली प्रेम उत्पन्न होईल. अशा पद्धतीने परमार्थामध्ये ही अवस्था प्राप्त करता येईल. अन्यथा सज्जनो, ह्या केवळ साधनेशिवाय केलेल्या शब्दांच्या कल्पना ठरतील. त्यामुळं साधन ही गोष्ट अत्यावश्यक आहे. आणि प्रेम काय आहे? जेव्हा साधनेचा इतका उत्कट ध्यास होतो की ती साधना मी करत आहे ही भावना देखील जेव्हा आपली संपूर्ण लयाला जाते, त्यावेळेला जी आपली मनाची स्थिती आहे त्याचं नाव आहे प्रेम. बघा, प्रेमाचा अर्थ आहे समर्पण. या समर्पणाच्या भावनेमध्ये साधना काय करते तर माझ्या मीपणाला खेचून घेते, माझ्या मीपणाला ती वितळवून टाकते. माझ्या अहंकाराला, ज्याला धरून मी आजपर्यंत या साधनेला करण्याचा प्रयत्न करत होतो, त्या माझ्या मीपणालाच या साधनेने जेव्हा गिळून टाकलं, तेव्हाच माझं हे समर्पण या साधनेपायी होतं. आणि या समर्पणाचं नाव आहे भगवंताच्या चरणकमली प्रेम. तेव्हा सज्जनो, साधन याचा अव्हेर संतांना तर कधी अपेक्षित नाहीच, ना गुरु वसिष्ठांना हे सांगायचंय.
किंबहुना साधनेचा इतका परमोच्च आविष्कार तुम्हाला भगवत प्रेमासाठी करायला हवा की तुमच्या अंतरंगातले हे मीपणाचे DNA बदलून गेले पाहिजे. हे माझ्या देहबुद्धीचा असलेला अस्तित्व भाव संपून गेला पाहिजे. तेव्हा या चरणकमली या भगवंताचं प्रेम आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर स्पष्ट आहे की साधनेच्या शिवाय भगवत प्रेम प्राप्त होऊ शकत नाही. त्यामध्ये दडलेला हा अहंकार देखील हे साधनच हळूहळू आपल्यामध्ये सामावून घेत असतं. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की नाम कसंही जरी घेतलं तरी ते कार्य करतच, परंतु जर ते समजून उमजून केलं तर ते विशेष परिणामकारक ठरतं. हा आपला सगळा जो निरूपणाचा भाग आहे तो या दुसऱ्या टप्प्याचा भाग आहे की आपण साधनेमध्ये आपल्या विचारांची दिशा कशी ठेवावी जेणेकरून अल्पावधीमध्ये या साधनेच्या आधाराने आपण या भगवत प्रेमासाठी पायी ठरू शकू, ते पात्र आपण होऊ शकू. असा हा साधनेमधला विवेक विचार आहे. साधन न करता भगवत प्रेमाची जरी आपण कितीही पराकाष्ठा केली तरी देखील आपल्या अंतरंगामध्ये त्याच्या चरणकमली प्रेम निर्माण होऊ शकत नाही. याचं कारण गोस्वामीजी सांगतात की छूटई मल की मलही के धोए, घृत की पाव कोई बारी बिलोए. मळाने धुतल्यानंतर मळ सुटतो का? पाण्याचं मंथन केल्यानंतर कोणाला तूप प्राप्त होतं का? त्याप्रमाणे हे रघुनाथजी, प्रेम आणि भक्ती रूपी निर्मल जलाशिवाय अंतःकरणाचा मळ कसा जाईल बरं? कधीच जाऊ शकणार नाही. त्यासाठी प्रेम भक्तीचं निर्मल जल असणं हे अत्यावश्यक आहे. बघा, आपण एक साधं उदाहरण घ्यावं. एखादा कपडा आपल्याला धुवायचा आहे. कपडा धुण्यासाठी काय लागतं? त्या कपड्याचा मळ काढण्यासाठी आपण सर्वप्रथम काहीतरी साबण चुरा किंवा कुठली तरी गोष्ट याच्याशी त्याचा संपर्क आणतो. ते वस्त्र आपल्याला घट्ट पिळावं लागतं, घासावं लागतं, तेव्हा त्याच्यामधला मळ सुटतो. परंतु यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट लागते आणि ती म्हणजे पाण्याची. पाण्याशिवाय केवळ साबण चुरा आहे, मळ जाऊ शकत नाही. पाण्याशिवाय केवळ वस्त्र रगडलं, पिळलं तरी देखील त्याच्यातला मळ निघू शकत नाही. जोपर्यंत पाणी या वस्त्राला लागत नाही तोपर्यंत त्याच्यातल्या अंतःकरणातला, त्याच्या आतमध्ये दडलेला मळ जात नाही. सज्जनो, इथं आपलं हे चित्त जोपर्यंत भगवंताच्या प्रेमाने द्रवित होत नाही तोपर्यंत ही पुराणी चादर, हे जुनं वस्त्र, ते भजन आहे ना, चदरिया झिनी रे झिनी, त्याप्रमाणे आमचं हे चित्त देखील जीर्ण झालेलं आहे. अनेक प्रकारच्या असलेल्या या वासनेच्या संस्कारांमधून त्याच्यामध्ये बराचसा मळ साठलेला आहे आणि या मळ साठलेल्या अवस्थेमध्ये या चित्ताला शुद्ध केल्याशिवाय भगवंत हृदयामध्ये वास करणार नाही. मग त्यासाठी तुम्ही कदाचित सत्संगतीच्या आधाराने डिटर्जंट पावडर आणाल, कदाचित विवेकाच्या आधाराने मंथन करण्यासाठी ब्रश देखील आणाल, परंतु या दोन गोष्टींच्या आधाराने तुमचं हे चित्त कसं साफ होणार? कसा हा चित्तामध्ये दडलेला मळ निघून जाणार? आणि त्यामुळे गोस्वामीजी एक व्यावहारिक प्रश्न आपल्याला विचारतात की छूटई मल की मलही के धोए. मळानेच धुतल्यानंतर मळ कसा सुटेल? आपल्याच अंतरंगामध्ये मंथन केल्यानंतर जर ते केवळ पाणी असेल तर त्याचं तूप कसं प्राप्त होईल? यासाठी, या चित्ताच्या शुद्धतेसाठी एकच गोष्ट हवी. जे जल हवंय ते लौकिक जल नाही, ते प्रेम भक्ती रूपी
निर्मळ जल आहे, जे आपल्या चित्तरूपी अंतःकरणाचा मळ काढून टाकेल. संतांच्या सत्संगतीमध्ये बराच काळ पडून राहिल्यानंतर, जसं आपण कपडे धुण्याच्या आधी ते भिजत घालतो, काही वेळ त्यांना त्यांच्या संपर्कामध्ये ठेवतो साबण चुऱ्याच्या पाण्याच्या, त्याप्रमाणे सत्संगतीमध्ये हे चित्त पडून राहिल्यानंतर, विवेकाच्या आधाराने बराच काळ संग झाल्यानंतर आपल्याच अंतःकरणामध्ये हे प्रेम भक्तिरूपी निर्मल जल वाहू लागतं आणि त्याने बघता बघता या चित्ताची शुद्धता व्हायला सुरुवात होते. सज्जनो, त्यामुळं हे लौकिक जगातलं वस्त्र धुण्यासाठी या 3 गोष्टींची गरज आहे, तशीच गरज आम्हाला या चित्तरूपी वस्त्राला स्वच्छ करण्यासाठी लागते. हे प्रेम भक्तिरूपी जल हे अत्यंत मनुष्य जन्मामधली दुर्लभ उपलब्धी आहे. किंबहुना गंगा यमुना सारखं पवित्र जर काही असेल तर भगवंताच्या प्रेमामुळं डोळ्यामधून वाहणारे अश्रू हे या गंगेसारखेच अत्यंत पवित्र असतात. ज्याचं हृदय भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरून येतं, ज्याला अनेक प्रकारची जीवनामध्ये संकट सहन करत असतानाही हे सगळं माझ्यासाठीच का असा प्रश्न कधी भगवंताला विचारावासा वाटत नाही. या सगळ्या अवस्थांमध्ये देखील जो भगवंताबरोबर निरपेक्ष भक्ती करू शकतो आणि तुझी प्राप्ती मला कधी होईल या एकाच भावनेसाठी जो तळमळत राहतो, सज्जनो, अशी अनंत जन्मांची तपश्चर्या जेव्हा फळते तेव्हा डोळ्यामध्ये भगवंताच्या प्रेमाचा एक अश्रू येऊन उभा राहतो. रामकृष्ण परमहंस म्हणायचे ना की संसारासाठी रडणारे, घागरभर रडणारे अनेक जीव असू शकतात, परंतु भगवंतासाठी भगवंत हवाय म्हणून ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तो खऱ्या अर्थाने अत्यंत बडभागी आहे. त्याच्या भाग्याचं काय वर्णन करायचं. हे केवळ अश्रू नाहीत, हे आपल्या चित्ताचा सुटलेल्या मळाचं प्रतिनिधित्व करतायत. बघा, भगवंताच्या साठी अकारण आलेले अश्रू, अकारण बर का, कारण की जेव्हा आपलं मन व्यथित असतं, दुःखी असतं, तेव्हा जर देवासमोर जाऊन बसलो तर त्या परिस्थितीमुळे घळाघळा येणारे अश्रू ही वेगळी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, अश्रूंचं दर्शन केवळ भगवंताला झालं पाहिजे, त्याचं प्रदर्शन होता कामा नये. दर्शन आणि प्रदर्शनामध्ये देखील बराच फरक आहे. कारण जो माझ्या अंतःकरणातला भाव आहे तो केवळ माझा भगवंत जाणतो. ही काही प्रदर्शनाची गोष्ट नाही. जो माझ्या हृदयामध्ये आहे, जो माझ्या अंतःकरणातला भाव जाणतो, त्याला मी या अभिनयाच्या आधाराने काय प्रभावित करणार. आणि अनेकांना या भगवंतासाठी आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंची कल्पना देखील येऊ शकत नाही. यांना काय होतं, यांना काय त्रास आहे, अशाच पद्धतीने जग देखील विचार करेल. त्यामुळं जगाच्या समोर भगवंतासाठी अश्रू ढाळू नका. ते आले ठीक आहे, परंतु कोणाला प्रभावित करण्यासाठी आलेले अश्रू हे भगवंताचं निर्मळ जल होऊ शकत नाही. हा तर आपला एकांताचा प्रवास आहे. मी आणि माझा राम यांच्यामध्येच घडणारा हा व्यवहार आहे. म्हणून माझे श्री महाराज म्हणतात ना की सगळा परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. या जगाला जिथं आपल्या भावनांची कदर नाही, जिथं ही संवेदनशीलता जणू काही पाषाण झालेली आहे, त्यांना या भगवंतासाठी आलेल्या अश्रूंची काय किंमत असणार. त्यामुळे हे अमृत असं वाया घालवू नका. हे तुम्हाला मिळालेलं एक विलक्षण रसायन आहे.
ज्यामधून तुमच्या या मीपणाला, तुमच्या या अहंकाराला, तुमच्या या चित्तातल्या मळाला वाट करून देण्याचा मार्ग भगवंताने तुम्हाला दाखवलाय. अशा या प्रेम भक्तीचं निर्मळ जल ज्याच्या चित्तामध्ये वाहू लागतो तो खऱ्या अर्थाने धन्य आहे. कारण ही चित्तशुद्धीच भगवंताला तुमच्या अंतरंगामध्ये वास करण्यासाठी, त्याला न सोडून जाण्यासाठी प्रवृत्त करत असते. त्यामुळे गुरु वसिष्ठ म्हणतात की रामा, सर्व साधना बघितल्या, सर्व साधनांचं फळ देखील बघितलं, त्या साधनांचा परमोच्च आविष्कार आहे आणि तो म्हणजे तुझ्या चरणकमली सदा सर्वदा प्रेम. त्या प्रेमाने डोळ्यामधून वाहणारं हे निर्मल जल जे माझ्या चित्ताला नित्य शुद्ध करत आहे. आणि हेच सर्व साधनांचं सार आहे. प्रेम नसेल तर हे सगळं वाळवंट आहे, शुष्क आहे. जसं वाळवंट हे काही वेळ दर्शनासाठी योग्य वाटतं, परंतु मनुष्य वाळवंटामध्ये राहू शकत नाही. वाळवंटामध्ये आलेलं हे निवडुंग किंवा इतर काटेरी झाडं ही त्याच्या जीवनासाठी उपयोगी ठरू शकत नाहीत. ही त्याला अत्यंत त्रासदायक ठरतात. त्याप्रमाणे सज्जनो, एखादा पंडित त्याची असलेली ही प्रेमविरहित वाणी, मोठे मोठे शब्दाचे अवडंबर हे कदाचित काही वेळासाठी दर्शनीय पातळीवरती मनाला आनंद देईल, परंतु त्याच्या सहवासामध्ये समाधान लाभू शकणार नाही. काय आहे संतांच्या जवळ? का लोक त्यांना मुंगळ्यासारखे येऊन चिकटतात? काय पैसा अडका आहे त्यांच्याकडं? त्यांची फकिरी हीच त्यांची अमिरी असते. काय देणार ते तुम्हाला? परंतु तरी देखील या संतांच्या बरोबर राहायला विलक्षण आनंद होतो. त्यांचा सहवास मनाला प्रसन्नता देतो. याचं कारण एकच, त्यांच्या हृदयामध्ये असलेलं हे भगवंताचं प्रेम. आणि त्यांचा भगवंत हा डोळे बंद केल्यानंतर देखील आहे आणि डोळे उघडल्यानंतर देखील या चराचर सृष्टीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे. त्यामुळे या संतांचं बोलणं, त्यांचं बघणं, त्यांचा संवाद, त्यांची प्रत्येक कृती ही भगवंताच्या प्रेमाने भरलेली असते बघा. आणि असा हा प्रेमाने परिपूर्ण झालेला संत हाच अनंत जीवांच्या साठी आधार ठरतो. म्हणून आपल्याला परमार्थामध्ये काय व्हायचंय? देव पहावयासी गेलो, देव होऊनची आलो. त्याप्रमाणे श्री महाराज म्हणतात की संत जाणण्यासाठी काहीतरी संताचे गुणधर्म तुमच्या अंतरंगात असले पाहिजेत. तेव्हाच तुम्हाला संताची आंतरिक अवस्थेची थोडीशी जाणीव होऊ शकेल. आपल्या अंतरंगाची अवस्था पूज्य ब्रह्मानंद महाराजांना किती कळाली तर महाराज म्हणाले, रुपया चारण्याची जेवढी किंमत तेवढं ब्रह्मानंदाने मला जाणलं. म्हणजे या संतांच्या प्रेमाची गुह्यता, त्याची असलेली ही अवस्था इतक्या निकट असलेल्या कल्याण शिष्याला देखील केवळ 1/4 कळू शकते. आमच्यासारख्या मंडळींना संताच्या जीवनाची अवस्था काय कळणार? त्यामुळे आपला अविरत हाच प्रयत्न असला पाहिजे की आपण प्रेम स्वरूप व्हावं. या संतांसारखं आपलं जीवन देखील आपण प्रेमाने भरून टाकावं. आपल्या घरापासून सुरुवात करावी. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जणू काही हे आपलं माहेर आहे अशा पद्धतीने आपला व्यवहार जसं या संतांनी केला त्या पद्धतीने जर आपण करू शकलो तर. त्यामुळे गुरु वसिष्ठ रामाला म्हणतात की सोई सर्वज्ञ तज्ञ सोई पंडित सोई गुण गृह विज्ञान अखंडित दच्छ सकल लच्छन जुत सोई जाके पद सरोज रती होई. रामा, तोच सर्वज्ञ आहे. अनेक प्रकारची पुस्तकं वाचून, इन्सायक्लोपीडिया वाचून, गुगल करून
ज्ञानाचं भांडार झालेला मनुष्याला सर्वज्ञ कसं म्हणायचं? सर्वज्ञ तर तोच आहे कोण? ज्याचं आपल्या चरणकमली प्रेम आहे. रामाच्या चरणकमली प्रेम ठेवावं आणि मला वाटतं की या प्रेमाच्या आधाराने अंतरंगामध्ये स्वाभाविक ज्ञानाची अवस्था प्राप्त करून घ्यावी. असं ज्ञान जे कुठल्याही बाह्य पुस्तकांच्या आधाराने प्राप्त होत नाही, ते केवळ या प्रेमामधून व्यक्त होतं. त्यामुळे सर्वज्ञ तोच ज्याचं तुमच्या चरणकमली प्रेम आहे. तत्वज्ञ देखील तोच. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी अशा पद्धतीने शब्दोच्छल करत राहण्यापेक्षा परमतत्व जेनी जाणलेलं आहे असा या विश्वाचा, या ब्रह्मांडाचा तत्वस्वरूप असलेला भगवंत आपल्या हृदयामध्ये आपण घट्ट धरावा. ते तत्व आपण आपल्या जीवनामध्ये घट्ट धरावं आणि मग ते परमतत्वच तुम्हाला अहम ब्रह्मास्मीचा बोध करून देतं. त्यामुळे तोच खरा तत्वज्ञ ज्याचं रामाच्या चरणी प्रेम आहे. तोच खरा पंडित. सर्व शास्त्रांचं मंथन करून जे शेवटी उरतं हे ज्याला कळालं तोच खरा पंडित. अन्यथा आम्ही केवळ भारवाही आहोत शब्दांचे. भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेला तो संत जो जगामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये दोष बघत नाही, कोणाची निंदा करत नाही, असलेलं न्यून हे देखील जो कधी चार चौघांमध्ये उघड करत नाही, असं हे एक विलक्षण संताच्या समाधानाचं रूप आहे. आणि त्यामुळे खरा पंडित संत, खरा तत्वज्ञ संत, खरा सर्वज्ञ संत, अनंत गुणांचं जे घर आहे ते कोणाला म्हणता येईल? एखादी उत्तम लौकिक कला ज्याला येते, ज्यामध्ये कदाचित अत्यंत विशेष असं नैपुण्य ज्याच्याकडे आहे, परंतु हे देखील गुणांचं धाम शून्य आहे जर तुझ्या चरणकमली प्रेम नसेल तर. आणि तुझ्या चरणकमली प्रेमामधून येणारी प्रत्येक कृती हे जणू काही एका विलक्षण गुणांचंच दर्शन आपल्याला करून देतं. अखंड विज्ञानवान तोच, अखंड चतुर तोच, सर्व लक्षणांनी युक्त असा व्यक्ती तोच ज्याने तुझ्या चरणकमली प्रेम केलं. सज्जनो, त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान, सर्व दृष्टीने असलेली चतुरता, सर्व लक्षण, सर्व गुण, या सगळ्याची एकच व्याख्या आहे रामचरणी प्रेम. हे ज्याला नित्य निरंतर साधता आलं त्याला या लौकिकामधल्या कुठल्याच गोष्टींना वेगळेपणाने बाहेरून साधावं लागत नाही, कारण हा षडैश्वर्य गुणसंपन्न असा भगवंत त्याने आपल्या हृदयामध्ये धरलेला आहे. अशा भगवंताचं हे सर्व ऐश्वर्य त्याचा जणू काही हा वाहक होऊन जातो. या संपत्तीचं दान भगवंत त्या जीवाला करतो ज्याने त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये कोंडून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं जीवनात लौकिक काय किंवा पारलौकिक काय, कुठल्याही अवस्थेमध्ये यशस्वी होण्याचा एकच मार्ग आहे. ही केवळ कल्पना विलासाची गोष्ट नाही, हे भावविश्व नाही. ज्या जीवनातल्या यशस्वीतेसाठी तुम्ही एवढे धडपड करता, हा कोर्स कर, तो कोर्स कर, हे पुस्तक वाच, ते कर, आणखीन 10 प्रयत्न कर, परंतु खरा प्रयत्न तर तो आहे की जन्माला आल्यानंतर भगवंताच्या चरणी प्रेम निर्माण होणं. हे चरणकमली प्रेम तुम्हाला अपार समाधान देईल. पारलौकिक अवस्थेमध्ये तुमच्या अंतःकरणाला संतत्व प्रदान करेल आणि लौकिक अवस्थेमध्ये तुम्हाला ज्याची म्हणून गरज आहे त्या प्रत्येक गोष्टीची उपलब्धता या रामरायाच्या प्रेमातून तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे ही एकमेव गोष्ट आहे जी आपण मनापासून भगवंताला मागावी की मला तुझं प्रेम दे. आणि हीच गोष्ट गुरु वसिष्ठ रामाला म्हणतात की नाथ एक बर मागऊ, राम कृपा करी देहू, जन्म जन्म प्रभु पद कमल, कबहू घटय जनी नेहू. हे नाथ, हे रामराया, मी आपणाकडे एकच वर मागतोय. बघा, प्रत्यक्ष गुरुराया देखील रामाकडे वर मागतोय की कृपा करून तो तुम्ही मला द्या.
हे प्रभो, आपल्या चरणकमली माझं प्रेम जन्मजन्मांतरी सुद्धा कधी कमी होऊ देऊ नका. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे नाही की उद्या जर राम तुमच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला माग, तर काय मागाल? हे मागावं की जन्म जन्म प्रभु पद कमल, कबहू घटय जनिने हूं. माझं प्रेम जन्म जन्मांतरी सुद्धा तुझ्या चरण कमलांपासून कधी कमी होऊ नये, हेच वरदान रामा तू मला दे. भगवंताकडून प्राप्त करण्याची सर्वात अमूल्य गोष्ट आहे त्याच्या चरण कमलाचं प्रेम. तेच आपण रामाजवळ मागावं आणि आपल्या जीवनाचं कल्याण साधावं. हाच गुरु वसिष्ठ आणि प्रभू रामचंद्र संवादाचा निष्कर्ष आपल्याला गोस्वामीजी सांगतायत. इथून पुढील कथाभाग सज्जनो आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.